आहेत। अमोल मातेलेजी, अद्यापही अटक वॉरंट जारी झाले तरी सुद्धा अटक होत नाही। राहुल गांधी, सुनील केदार यांना त्यावेळेस झाली होती आणि आता होत नाही, वेगळा न्याय दिला जातोय अशी चर्चा आणि तुमच्याकडे तसा आरोप सुद्धा होतोय। काल न्यायालयाने जे आदेश दिलेले त्या अनुषंगाने त्यांना त्वरित त्या ठिकाणी अटक करायला पाहिजे। त्यांनी स्वतः मंत्रिपद राजीनामा तसा आमदारकीचा देखील राजीनामा दिला गेला पाहिजे। ज्या पद्धतीने हे प्रकरण आहे, गंभीर प्रकरण आहे आणि ह्या राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये असे अनेक गुन्हेगार असलेले मंत्री देखील आहेत, अनेक आरोप असलेले मंत्री आहेत। नुसते आरोप नाही तर आरोप सिद्ध झालेले देखील मंत्री आहेत। परंतु आता ही नैतिकता कुठे गेलेली हे काही कळत नाही आणि राज्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे एका बाजूला कर्जबाजारी झालेले शेतकरी किडनी विकून आपले म्हणजे कर्ज फेडतोय आणि एका बाजूला हे मस्तावलेले सरकार आहे, ईव्हीएम मशीनच्या जोरावर हे राज्यामध्ये सत्तेवर आलेलं आहे, इतका उन्माद चाललेला आहे, परंतु यांना कुठेही ठीक आहे, उत्तर घेऊया। अमोलजी, सरकारला नैतिकताच राहिली नाहीये असा आरोप हा पवार गटाकडून होतोय। आता कोण आरोप करतोय, त्याच्या आरोपाला किती तथ्य आहे हा भाग नंतरचा आहे। आता ईव्हीएमचा विषय त्या महाशयांनी काढला। लोकसभेच्या वेळेस काय होतं मग? लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम नव्हती, त्यावेळेस लोकशाहीचा विजय होता आणि विधानसभेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं तर तिथे ईव्हीएम जिंकली। आता मस्तवाल सरकार आहे, माजलेलं सरकार आहे, अशा भाषा त्याला उत्तर आम्हाला देता येतात आणि नैतिकता होती म्हणून राजीनामा दिला। मागच्या महाविकास आघाडीच्या काळात असे आरोप आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे ना, का नाही दिला आमदारकीचा राजीनामा? सांगा ना, एवढे गंभीर गुन्हे असताना, अटक वॉरंट जारी केला असताना आणि यांना अटक वॉरंट जारी केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, याच्या अगोदर कधी ऍडमिट झालेलं नाही, तेव्हा तब्येत एकदम ठणठणीत होती। म्हणजे हे सगळं जनतेला सगळं कळतंय कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे आणि सरकार कशा प्रकारे वाचवण्याचं काम करतंय आणि सरकार मला बोलायला जी अमोल मातेलेजी, एक मिनिट आपण उत्तर घेऊया। अमोलजी, ईव्हीएमचा आता मुद्दा नाहीये, आता मुद्दा आहे की कोकाट यांना अटक वॉरंट जारी झालेले आहे, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे न्यायालयानं, तरी सुद्धा आमदारकीचा राजीनामा दिला जात नाही, घेतला जात नाहीये। घ्यायला पाहिजे ते सांगतो ना। प्रकरणामध्ये अनिल देशमुख साहेबांवर असे आरोप झाले होते। अनिल देशमुख साहेबांच्या आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला नव्हता, नंतर तो एक प्रोसेसचा भाग झाला आणि मग त्यांनी नैतिकतेच्या राजीनामा दिला। चांदीवर कमिशनचा अहवाल पण आला त्या संदर्भामध्ये, खरं खोटं कायदे आता राजकारणामध्ये हे असे आरोप प्रत्यारोप होते। 1995च्या सदनीच्या संदर्भातला हा सगळा निर्णय आहे आणि रुटीन चेकअप त्यांच्या वयोमानानुसार उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर झाले हॉस्पिटल पडून काय गेला कुठे आहे, पण तिथेच आहे। त्याच्यामुळे आला प्रश्न नैतिकता, नैतिकता जिवंत आहे, अजूनही आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय। उद्या उच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्या, त्याच्यानंतर सर्व तुमच्या समोर चित्र स्पष्ट होईल, कोणाच्या प्रमाणपत्राची शिफारस गरज नाही त्याला।